राज्यभरामध्ये मतदार याद्यांचा घोळ पाहायला मिळत आहे। बुलढाणा नगरपालिका हद्दीतही आणि जिल्ह्यातही मतदार यादींचा घोळ असल्याचा आरोप विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे। तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा या संदर्भात तक्रार केली आहे। आपल्यासोबत विजयराज शिंदे आहेत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष। साहेब, काय सांगाल? तुम्ही सुद्धा मतदार यादीच्या संदर्भामध्ये जो घोळ झाला आहे त्याची तक्रार दाखल केली, काय नेमकं आहे? बुलढाणा नगरपालिकेच्या ज्या निवडणुकांच्या दृष्टीने प्रारूप याद्या पहिल्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये जवळपास 7,000 नावं पुनरावृत्ती झालेली आहे। 3,000 नावं जवळपास मयतांची आहेत। अशा प्रकारची लेखी तक्रार आम्ही 15 ऑगस्टला जेव्हा पालकमंत्री मागच्या महिन्यामध्ये आले होते तेव्हा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असताना बुलढाणा जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष नात्याने मी, आमचे उपाध्यक्ष बर्दे, शहर अध्यक्ष मंदार बायकर, सरचिटणीस दत्ता पाटील, आम्ही हे सगळे पदाधिकारी जबाबदार उपस्थित राहून त्यावेळेस ही नावं पालकमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून जिल्हाधिकाऱ्यांनी ही नावं कमी करावी अशा प्रकारची मागणी केली। नेमका घोळ काय याद्यामध्ये, काय घोळ झालेला आहे? एकच नाव म्हणजे मी विजयराज हरिभाऊ शिंदे, माझा 94-221-80-505 नाव, हेच नाव रामनगरमध्ये आहे, हाच मोबाईल नंबर रामनगरमध्ये आहे आणि हेच नाव पुन्हा एकदा दुसऱ्या वार्डामध्ये, दुसऱ्या प्रभागामध्ये आहे। अशी डबल नावं, ही जवळपास 7,000 नावं अशी नावं या मतदार यादीमध्ये आहे। बुलढाणा नगरपालिकेमध्ये युती होईल का? जिल्ह्यामध्ये युती होईल असं वाटतं? हे बघा, जिल्ह्यामध्ये युती ही स्थानिक पातळीवर तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांनी स्थानिक पातळीवरती आपापल्या ठिकाणी पक्षीय बलाबल, आपल्या परिस्थिती या बाबतीमध्ये चर्चा करून, इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय माजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अमरावती येथे झालेल्या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्यासंदर्भात त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना, तालुका अध्यक्षांना सांगितलेलं आहे। त्या पद्धतीने आम्ही दोन्ही जिल्हाध्यक्षांनी आमचे या जिल्ह्यामध्ये असलेले 4 आमदार आहेत, या आमदारांशी आम्ही चर्चा करून या ठिकाणी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे। राहिला विषय, आपण बुलढाणा शहराचा स्पेसिफिक बोलले तर बुलढाणा शहराच्या बाबतीमध्ये आम्ही सुरुवातीलाच सांगितले की या जिल्ह्यामध्ये गेले 30 वर्ष खासदार शिवसेनेचा, शिंदे गटाचा या ठिकाणी आहे। प्रतापराव जाधव हे सध्या केंद्रीय मंत्री आहे, त्यामुळे आमदारही इथे बुलढाण्यामध्ये शिंदे गटाचेच आहेत आणि खासदार आणि केंद्रीय मंत्र्याच्या रूपानं शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जिल्हाभर एक प्रकारे शेल्टर मिळते, एक ॲक्सेस त्यांना मिळतो काम करण्यासंदर्भात, काम सांगण्यासंदर्भात। या जिल्ह्यातल्या 4 विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, परंतु ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार नाही आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्याला कुठंतरी सत्तेतलं पद, मानाचं पद मिळालं पाहिजे ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याची असते आणि म्हणून बुलढाणा जिल्हा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे। इथे गेले 25 वर्षापासून ना शिवसेनेचा, ना शिंदे गटाचा, ना भाजपचा कोणाचाच आमदार इथे गेले 25 वर्ष नाही आहे। त्यामुळे या जागेवर महायुतीमध्ये ना राष्ट्रवादी सांगू शकते आमची जागा आहे, ना शिंदे सांगू शकतात शिंदे गट आमची जागा आहे, ना भाजप सांगू शकते आमची जागा आहे। आणि म्हणून आमचा आग्रह आहे की महायुतीमध्ये ही जागा, राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष जो आहे या पक्षाला महायुतीमध्ये नगराध्यक्षपद हे भारतीय जनता पक्षाला मिळालं पाहिजे, ही आमची स्थानिक पदाधिकाऱ्यांची भावना आहे आणि ती आमची मागणी आहे। पण जे विद्यमान आमदार संजय गायकवाड ते म्हणतात की ज्या ठिकाणी आमदार शिवसेनेचे आहेत त्या ठिकाणी नगराध्यक्ष सुद्धा त्यांचाच होईल। हे त्यांचं मत आहे, त्यांच्या वैयक्तिक मताला मी काही या ठिकाणी किंमत देत नाही। तुमचा दावा असणार आहे का? दावा आहेच, आम्ही जाहीरपणे आपल्याला सांगतोय की आमची महायुती करण्यामध्ये आमची ही मागणी
आहे की भारतीय जनता पक्षाला हे नगराध्यक्ष पदाची जागा मिळावी ही आमची मागणी आहे. आमदार संजय गायकवाड असंही म्हणतात की जे भाजपमध्ये बाहेरून आले त्यांना म्हणजे तुम्ही नाव नाही घेता असं म्हणतात, पण तुम्हाला उपऱ्या संबोधलंय त्यांनी. हे पहा, या बाबतीमध्ये मी पहिले स्पष्ट केलेलं आहे, मला जर कोणी उपऱ्या म्हणत असेल तर ते ढोपरे आहेत आणि त्यांचा प्रवास शिवसेना, छावा, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस, पुन्हा शिवसेना, शिंदे गट, जवळपास 7 ते 8 म्हणजे 4ही धाम हा शब्द कमी पडतो इथे, एवढा प्रवास झाला आहे. आणि ज्यांनी एवढा उपरेपणा केला आहे त्यांना दुसऱ्याला उपरे म्हणण्याचा कुठलाही नैतिक अधिकार या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून ते जर मला उपऱ्या म्हणत असतील तर मी त्यांना ढोपऱ्या म्हणतो. नक्कीच. तर हे होते भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे. कॅमेरामन. आणि मला एक सांगा, 2016-17 ज्या नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा या जिल्ह्यामध्ये युती नव्हती. त्याही स्वतंत्र लढल्या, शिवसेनेने स्वतंत्र लढल्या, भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र लढल्या. तेव्हा चैनसुख संचेती आमदार होते मलकापूरचे, आकाशभाऊ फुंडकर खामगावचे होते, संजय कुटे जळगावचे होते, भाऊसाहेब फुंडकर कृषी मंत्री होते. मग हेही लोक उपरे होते का? त्यावेळेस जर युती तुटली तर ही लोक उपरे होते का? आणि अजून तर युतीचा चर्चा नाही, अजून युतीत होते का नाही होत याच्यावर बैठक नाही, अजून युतीत कोण कोणाला किती जागी मागितल्या याची सुद्धा चर्चा नाही. म्हैस पाण्यात आणि सौदा बाहेर आहे. आणि अशा वेळेस भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षाविषयी असे अवमानकारक शब्द काढणं म्हणजे आजच त्यांना युती स्वतःलाच तोडायची आहे आणि युती न करता त्या ठिकाणी निवडणूक लढायची आहे आणि युतीमध्ये वितुष्ट आणण्याची ही भाषा आहे. तर हे होते जिल्हाध्यक्ष भाजपाचे विजयराज शिंदे. कॅमेरामन हिरे देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.